निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक येणार त्या अगोदर पाहायला गेलं तर किरीट सोमय्या भाजप नेते यांच्यावरती कामगिरी सोपवण्यात आली, मात्र त्यांनी असमर्थ दर्शवली। सर, एकंदरीत तुमच्यावरती कामगिरी सोपवण्यात आली होती, मात्र त्या पदासंदर्भात तुम्ही असमर्थ दर्शवले, काय कारण आहे नेमकं? खूप अनेक कामं मला दिलेली आहेत, मोठे मोठी कामं मी करीत आहे आणि म्हणून मी त्यांना असंच सुचवलं पक्षाला की हे सगळीच कामं मी करतोय, निवडणूक आयोगात पण मी करतोय, परंतु मला कुठली कमिटी नको। आणि शेवटी पक्षाला ते पटलं आणि त्यांनी सुधार केला आहे। सुधार केला, नक्की नाराजी दिसून येते का कुठेतरी? अनेक कामं तुम्ही हाती घेतली होती, त्यामुळे नक्कीच अनेकांना धडकी देखील भरली होती। किरीट सोमय्या उद्या काय बोलणार? मात्र या पदावरती तुम्हाला ठेवण्यात आलं होतं, मोठी जिम्मेदारी देण्यात होती। आता येणाऱ्या काळात पाहिलं महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी तयारी पूर्ण चालू आहे। कुठल्या तरी विषयावर देवेंद्र फडणवीस असो, बावनकुळे असो, किरीट सोमय्यामध्ये वेगळं मत असू शकतं, या मुद्द्यावर माझं वेगळं मत होतं। त्यांना किरीट सोमय्याचा मागे सेपूट लावायचं होतं। मी म्हणालो की गेली 5.5 वर्ष कुठलंही पद नाही, भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून किरीट सोमय्या काम करीतच आहे। 18 फेब्रुवारी 2019ला उद्धव ठाकरे, अमित शाह उद्धव ठाकरेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने मला पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं। तेव्हापासून आजपर्यंत किरीट सोमय्याने जीव लावून काम केलंय, मला कुठलाही पदाची गरज नाही। ते आता शेवटी त्यांना पटलं आहे, काम तेवढंच जोरात आम्ही करतोय, काय नाराजी सोडून द्या। पुन्हा एकदा महायुती सरकारच येणार आहेत। उद्धव ठाकरे सरकारने त्या 33 महिन्यात जसं विकासाचा प्रकल्पाची कशी वाट लावली, त्या एक एक गोष्ट जनतेसमोर येणार आणि म्हणूनच विकासात पुन्हा विश्वास महायुती सरकार। 2019 सालीला पत्रकार परिषदेनं तुम्हाला बाहेर काढण्यात आलं ठाकरेंच्या सांगण्यावरून, उद्धवच्या, त्यामुळे कुठंतरी नंतर तुम्ही उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अनेकांचे घोटाळे काढले आणि परब असेल, मात्र अशा वेळेस कुठंतरी दिलेली संधीचं सोनं करणं महत्त्वाचं तुम्हाला? प्रश्न उद्भवत नाही। माझ्यासाठी देश प्रथम आणि नंतर भाजपा, म्हणून लोकसभेत पण मी तेवढंच काम केलं होतं 2019 मध्ये, आणि 2019 मध्ये पण विधानसभेत पण तसंच काम केलं होतं। किरीट सोमय्या व्यक्ती नाही, भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आहे। उद्धव ठाकरेंनी माफियागिरी केली मुख्यमंत्री म्हणून ते माफियानी केलेले लूट याचे आम्ही पुरावे दिले। खुन्नस काढण्याचा प्रश्न नाही, खुन्नस म्हणजे जो महाराष्ट्राचा विकासाची वाट लावत होते आणि ते घोटाळे सिद्ध झाले। बावनकुळे संदर्भात काय बोलणं झालं का फोनवरतं? देवेंद्र फडणवीसशी काय बोलणं झालं का या संदर्भात? तसं काही विषयच नाही आहे, प्रश्नच नाही। मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, अधिक जोमाने काम करतोय। मुद्दा कुठल्या तरी कमिटी, ते त्यांनी शेवटी ऐकलं आणि मागे घेतलं नाव। अपेक्षा म्हणजे भविष्यात पूर्ण तुम्हाला अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची आहे की वोट जिहादच्या नावाने त्यांनी नरेंद्र मोदीला महाराष्ट्रात जी ठोकर लागली, उद्धव ठाकरेंनी भगवा कुठे दाखवलं आणि कुठे हिरव्याला शरणागती स्वीकारली, तर विधानसभेत आता विकास, त्या विकासात महाराष्ट्रात जनतेने विश्वास व्यक्त करावा। मग ते मेट्रो असो, कोस्टल रोड असो, की लाडली बहिणा असो, किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, अपेक्षा महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार। सर, काही सर्वे येतात, त्यापैकी बघायला गेलं तर टाइम्स नावचा एक सर्वे आलेला आहे, त्यामध्ये भाजपला 137 ते 152, तर महाविकास आघाडीला 129 ते 144, मात्र भाजप त्यामध्ये कुठंतरी कमी दिसते या सर्वेमध्ये, असं देखील सर्व समोर। सर्वे असो, वास्तविकता असो, महाराष्ट्राचा विकास विकास विकासच समोर येत आहे आणि ते विकास म्हणजे नरेंद्र मोदी, म्हणजे महायुती सरकार। महायुती एकत्रित निवडणुका लढत आहेत,
आणि विकासाच्या आधारावर महायुती जिंकणार. तर सर बघायला गेलं तर लाडकी बहीण या योजनेसंदर्भात अनेक पोस्टरबाजी होते. देवा हो असेल या वर्षावरती देखील पोस्टरबाजी आली. मात्र तिथं अजित दादांचा फोटो कुठेतरी दिसून येत नाही. त्यामुळे आलबेल कुठेतरी दिसून येते का? काय संजय राऊत असो, सुप्रिया सुळे असो, उद्धव ठाकरे असो, काय हाल झाले आहेत तो त्यांचे. त्यांना रात्री आणि दिवसानी सकाळी बहिणात दिसते, ताईत दिसते. याचा अर्थ असा की महायुती सरकारने जनतेच्या भावनांना जे आवश्यक असलेली लाडली बहिणांचं इम्प्लिमेंटेशन खूप गतीने होत आहे. त्यामुळे यांना थंडी वाजते, हुडहुडी वाटते, स्वाभाविक आहे. अमित शहा येऊन गेले मुंबईमध्ये, त्यामुळे कुठंतरी मागचं लोकसभेमध्ये जे कुठे कमी पडलो ते भरून काढण्यासाठी परत चूक नको व्हायला यासाठी आता नेरेटिव्ह टेस्ट पण तुम्ही म्हणालात. का वाटतं येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार कसं काम करेल? राहू द्या हो, ते संजय राऊतला गणपतीचं पण पॉलिटिक्सायझेशन हे संजय राऊतला करू द्या, आपण करू नये. अमित शहा तो किंवा देशातले कोट्यावधी भक्त लालबागचा महाराज आला, एक सिद्धिविनायक विघ्नहर्ता म्हणून पाहतायत, त्यांना तसंच असू द्या. सर आमदार अनिल परब यांना दापोली प्रकरणात नोटीस देण्यात आली. ते उच्च न्यायालयाने कुठेतरी रद्द करण्यात आली. दिलासा मिळाला मोठ्या प्रमाणात. त्या संदर्भात तुम्ही अनेक पुरावे दिले होते. मला असं वाटतं बाकी विषयावर खूप विषय आपण पुढे बोलू. मुलुंडमध्ये जो प्रकल्पग्रस्तांसाठीचा प्रकल्प 7,500 सदनिका जो उद्धव ठाकरेंनी मार्च 2022 मुलुंडकरांची हत्या केली होती, ज्यात बांगलादेशहून आलेले इमिग्रंट निर्वासित ते वाया मानखुर्द, शिवाजीनगर, देवनार, गोवंडी मुलुंडमध्ये येणार होते. ते अमीनाबी असो की अमीन भैया असो, यांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही. महाराष्ट्र सरकारने आता मला पत्र पाठवून कळवलं आहे, मुलुंडमध्ये फक्त मुलुंडकरांचंच पुनर्वसन होणार. 7,500 सदनिकापैकी 4,000 सदनिका मुलुंडचा जे पुनर्वसनग्रस्त परिवारांसाठी, उरलेल्या 3,000 सदनिकेमध्ये 3,500 सदनिके मुंबई महापालिकेचे स्टाफ क्वार्टर होणार. सर बावनकुळेच्या मुलाने ज्या पद्धतीने गाडीतनं अनेकांना चिरडला असा आरोप केला जातोय, मात्र त्यात ते नव्हते, त्याच्यावर FIR दाखल झाली नाही. मात्र समजा संजय राऊतांनी अनेक आरोप केले, देवेंद्र फडणवीसवर देखील आरोप केले, गृह खात्यावरती देखील ताशेर रोवलं. कसं बघतं एकंदरीत याकडे? आता कारवाई सुरू झालेली आहे. FIR असो, बाकी कोर्टात मॅटर आहेत, न्यायालय योग्य निर्णय करणार. संजय राऊतकडे जे काही पुरावे असेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी हे पुरावे, त्याचे डॉक्युमेंट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जावं, FIR नोंदवावं, कोर्टात जावं. 200 आरोप केले, एकावर पण संजय राऊत गेले नाही. याचा अर्थ आता लोकांना पण समजायला लागला. नक्कीच हे होते किरीट सोमनाथ यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन योगेश गणेश सोला, TV9 मराठी, मुलुंड.